रविवारी 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने तयारी सुरू आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय। तर राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे। तर 2950 सदस्य पदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका होतील। त्या सगळीकडेच आता मतदानाची तयारी सुरू झाली आहे। आपण ही 4 ठिकाणची दृश्य बघतोय, ज्यात अमरावती, गोंदिया, बारामती यासोबतच पालघर, अहमदनगर, दौंड, रायगड इथले दृश्य आपण बघतोय। तर उद्या या निवडणुकांसाठी सुरुवात होईल। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडेल। तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी हे 6 नोव्हेंबरला सुरू होईल। मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे। तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल। तर राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे। तर राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे। आणि या संदर्भात गाव पातळीवर काय तयारी सुरू आहे हेच जाणून घेण्यासाठी राज्यभरातून आमचे महत्त्वाचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ज्यामध्ये मंगेश जोशी हे जळगाववरून आहेत, सूरज दहाट अमरावतीवरून, विकास माने बीडमधून आणि विकास काजळे हे इगतपुरीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मी मंगेश जोशी, मी सुरुवातीला तुमच्याकडे येते। उद्या ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे, जळगावमध्ये काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच अक्षरा, ज्या पद्धतीने खरं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायती व 79 ग्रामपंचायतीमधील 121 पोटनिवडणुकांसाठी ही निवडणूक जी आहे उद्या होणार आहे। यामध्ये 167 पैकी 16 ग्रामपंचायती आहेत या बिनविरोध झाल्या आहेत, तर पोटनिवडणुकीच्या जागांमधील ज्या आहेत जवळपास 47 जागा ज्या आहे या बिनविरोध झाल्या आहे। त्यामुळे उद्या जे आहे 151 ग्रामपंचायतीसाठी व 74 पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। खरं तर संपूर्ण मतदानाची तयारी जी आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तशी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस दल देखील खरं तर या ठिकाणी सज्ज करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने संपूर्ण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे उद्या हिरणधुमाळी पाहायला मिळणार आहे। एकीकडे आपण बघायला गेलं तर जिल्ह्यात खरं तर अनेक महत्त्वाचे नेते आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे असतील, त्याचप्रमाणे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील, असे दिग्गज नेते हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे या संपूर्ण नेत्यांची परिषद देखील या निवडणुकीच्या माध्यमातून पडायला लागल्याचं पाहायला मिळते आहे। एकूण 565 मतदान केंद्रावरती हे मतदान होणार असून मोठा पोलीस बंदोबस्त व प्रत्येक मतदान केंद्रावरती विशेष अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अक्षरा, नक्कीच मंगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। इगतपुरीहून विकास काजळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, इगतपुरीमध्ये किती ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे? प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली आहे? नक्कीच अक्षराचं बघितलं तर निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे आणि उद्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। इगतपुरी तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, यापैकी 14 ग्रामपंचायती आहेत तिथे थेट सरपंचांच्या निवडणूक होणार आहे आणि उरलेल्या 2 ग्रामपंचायत आहेत त्याच्यातील एक ग्रामपंचायत जी आहे नांदगाव सदोद, तिथे सरपंच पद हे बिनविरोध आलेलं आहे। तर एका ठिकाणी म्हणजे बोर्ड डेंब्याला सरपंच पदासाठी अर्जच न आल्यामुळे ती जागा रिक्त असणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज जे काही ईव्हीएम मशीन आहेत ते केंद्रांवरती पोहोचवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 133 जागांवरती निवडणूक होणार आहे। त्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया उद्या राबवण्यात येणार आहे। त्यापैकी 57 जागा या बिनविरोध आहेत आणि सरपंच पदासाठी जवळपास 60 अर्ज दाखल झालेले आहेत। तर सदस्य पदांसाठी 236 अर्ज आलेले आहेत। असे एकूण 296 अर्ज दाखल झालेले आहेत। माने यांच्याकडे विकास, बीडमध्ये काही ग्रामपंचायतींवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलाय, नेमकी तिथे काय परिस्थिती आहे?
निश्चित या ठिकाणी अक्षरा मी तुम्हाला प्रामुख्याने असं सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यामध्ये हे दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। जवळपास 186 या ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे। त्यातील 158 ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यासाठी उद्या सकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होईल। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं बीड जिल्हा जो आहे तो राजकारणाचा बालेकिल्ला अग्रेसर असतो संपूर्ण राज्यातल्या राजकारणामध्ये, परंतु यावेळेस पहिल्यांदाच असं झालं असेल की या ठिकाणचे जे काही पुढारी आहेत, कारण की मुंडे असतील त्याबरोबरच पंडित कुटुंब असेल, हे सगळे जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांनी सक्रिय सहभाग जो आहे तो या निवडणुकांमध्ये घेतलेला नाहीये। कारण की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न पेटलेला होता या दरम्यानच आपण जर पाहिलं तर संपूर्ण गाव पुढाऱ्यांना गावामध्ये बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग जो आहे तो नव्हता। त्यामुळेच ही जी निवडणूक आहे पहिल्यांदाच गाव पुढाऱ्यांच्या व्यतिरिक्त होते आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आहे। दरम्यान दुसरीकडे जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जे जिल्हा प्रशासन आहे ते देखील या ठिकाणी सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे, सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 158 ग्रामपंचायतीसाठी जे काही मतदान होणार आहे यासाठी ज्या EVM मशीन्स आहेत ते गाव पातळीवरती पोहोचलेले आहेत। उद्या सकाळी 7:30 वाजता जे आहे मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। 5:30 वाजता जे आहे ते मतदान प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण संपणार आहे। त्यानंतर सोमवारी याचा निकाल जो आहे तो पुन्हा लगेच लागणार आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर जी काही घटना बीड जिल्ह्यात घडली होती त्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आहे आणि याच दरम्यान जर पाहिलं तर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त या निवडणुकीमुळे ठेवण्यात आलेला आहे। जे काही संवेदनशील जे काही केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे। याबरोबर CCTV माध्यमाच्या तून देखील या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडतोय का याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या गाव पुढाऱ्यांव्यतिरिक्त ही ग्रामपंचायतीची निवडणूक होते आहे, त्यामुळेच या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि यातील जे काही 158 ग्रामपंचायती होतात यातील पूर्ण जे काही एकूण 186 ग्रामपंचायती होत्या नक्कीच त्यातील विकास या बहुतांश संदर्भात अधिक जाणून घ्यायचंय। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। सूरज दहाट अमरावतीला मी जातीय, सूरज आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत। सूरज, काही ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झालेत, काहींमध्ये उद्या निवडणुका पार पडतात, प्रशासनाची अमरावतीमध्ये काय तयारी सुरू आहे? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्या सकाळपासून खऱ्या अर्थानं या ग्रामपंचायतच्या मतदानाला सुरुवात होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तब्बल 8 तालुक्यामध्ये म्हणजे 14 तालुक्यापैकी 8 तालुक्यामध्ये 19 ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण ही निवडणूक होणार आहे। यामध्ये जर आपण जर बघितलं तर सर्वाधिक जर प्रतिष्ठा कोणाला जर लागली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारची आणि आमदार राजकुमार पटेल यांच्या तालुक्यात सर्वाधिक निवडणुका होणार आहे। याची बच्चू कडू यांच्या तालुक्यातील अचलपूर, चांदूर बाजार आणि परतवाडा या 3 तालुक्यात महत्वाची निवडणूक आहे। तसेच प्रहारचे जे आमदार आहेत राजकुमार पटेल यांच्या म्हणजे मेळघाट मतदारसंघातील म्हणजे धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यातील अतिशय या चुरशीची संपूर्ण ही निवडणूक होणार। यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी भाजप या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एकतर्फी आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी इतर ते स्थानिक विकास आघाडी मार्फत संपूर्ण निवडणूक लढवण्यात जाणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे तयारी झालेली आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कारण का गावखेड्यावरच्या संपूर्ण या निवडणुका राहते त्या गावखेड्यावर अतिशय अटीतटीच्या या संपूर्ण निवडणुकी राहते। साधारणतः 1 ते 2 मतांना उमेदवार पराभूत होत असतात। त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर एकामेकाचे सख्खे वैरी सुद्धा या ठिकाणी नातेवाईक सुद्धा एका ठिकाणी वैरी होत असतात। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर कौटुंबिक लढाई सुद्धा या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी लढायला मिळणार आहे। एकंदरीत जर आपण सकाळपासून खऱ्या अर्थानं मतदान प्रक्रिया सुरुवात होणार आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी जे सौरभ पटियार असतील यांनी संपूर्ण मतदान केंद्रावर जाऊन या ठिकाणी पाहणी देखील या ठिकाणी केली आणि मतदान केंद्रावर जे आहेत उद्या सकाळी पळत असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। अक्षरा, नक्कीच तर उद्या या सगळ्या निवडणुकांसाठी सगळ्या ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडणार आहेत। राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि उद्या नेमका कसा धुरळा उडतो या संदर्भातला हे तुमच्याकडून सगळ्यांकडून जाणून घ्यायचंच आहे। पण तुर्तास सगळ्यांना धन्यवाद दिलेल्या तिथल्या प्राथमिक माहिती संदर्भात। तर राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे। तर 2950 सदस्य पदांच्या तर 130 या सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका होतील आणि सगळीकडेच आता मतदानाची तयारी सुरू झाली आहे।
तर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडलाय. धुरळा उद्या उडणार आहे आणि सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका उद्या पार पडत आहेत. तर 5 नोव्हेंबर म्हणजेच उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडेल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबरला म्हणजेच परवा दिवशी सुरू होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात मतमोजणी 7 नोव्हेंबरला होईल. तर राज्यभरात सुमारे 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकींसाठी सज्ज झालंय. प्रशासनानं सगळी तयारी केली आहे. काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या. तर रविवारी म्हणजेच उद्या 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. तर 2950 सदस्य पदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका होतील आणि सगळीकडेच आता या मतदानाची तयारी देखील सुरू झाली आहे. तर राज्यभरात अनेक ठिकाणी 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रशासनानं या सगळ्यासाठी सर्व तयारी केली आहे. काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या. तर रविवारी म्हणजेच उद्या 2950 सदस्य पदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होईल. तर बीडमध्ये जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा आणि पोटनिवडणुकींचा निवडणूक कार्यक्रम हा निवडणूक विभागानं राबवलाय. रविवार म्हणजेच उद्या 5 नोव्हेंबरला बीडमधल्या 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि यात निवडणूक विभागासह पोलीस यंत्रणेकडून सर्व तयारी देखील आता पूर्ण झाली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी 18 ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवारानं अर्ज भरलेला नाही. तर निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर यवतमाळवरून संजय राठोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेल्यात. संजय, उद्या राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यवतमाळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? प्रशासनाकडून काय तयारी केली जाते? नक्की अक्षरा, आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके आणि ह्या 16 तालुक्यापैकी 15 तालुक्यामध्ये जे आहेत 37 सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकामध्ये जे आहेत निवडणुका होणार आहे आणि 118 प्रभाग आहे आणि 118 प्रभागामध्ये जर पाहिलं तर 287 जे आहेत उमेदवार उभे आहे आणि 94 ग्रामपंचायत जे आहेत या पोटनिवडणूक होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर उद्या 7:30 वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. आपल्या मतदानाचा हक्क जे आहे तर नागरिक बजावणार आहे. मात्र एकंदरीत पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं जे आहेत या ठिकाणी जो आहे तर मराठा समाज एकंदरीत कमी असल्याने कुठलाही जो परिणाम आहे आहे इलेक्शनवर पडणार नाही असं सुद्धा नागरिकाच्या वतीने सांगण्यात येते. दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामधील 15 तालुक्यामध्ये ह्या निवडणुका होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी जे आहेत जल्लोष सुद्धा या ठिकाणी ज्या नागरिकाच्या वतीने करण्यात येतात. अनेक दिवसापासून ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नसल्याने आता ह्या ग्रामपंचायत ज्या आहेत निवडणुका 37 सार्वत्रिक जे आहेत ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहे आणि त्यासाठी जे आहेत प्रशासन सज्ज झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये ह्या ग्रामपंचायत होणार आहे आणि यासाठी जर पाहिलं तर 287 जे आहेत उमेदवार जे आहेत रिंगणात सुद्धा आहेत. अक्षरा, तर नक्कीच प्रशासनाकडून बरीच तयारी केली जाते. सगळीकडे आता मतदानाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून कसा बंदोबस्त राबवला जातोय? नक्की एकंदरीत पाहिलं तर मागील काही घटना पाहिल्या तर ज्या मराठा आरक्षणासंदर्भात काही घटना पाहिल्या तर त्या अनुषंगाने जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला. पोलीस प्रशासनाकडनं कुठलाही जे आहेत जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहेत हे सज्ज झालेलं आहे आणि रात्र दिवस आहेत त्यांची जे आहेत ह्या ठिकाणी जे आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जागोजागी त्यांनी बंदोबस्त केलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहेत ते सज्ज सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. अक्षरा, नक्की. तर संजय कोकरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत. विकास कोकरे बारामतीवरून आपल्यासोबत जोडले गेलेत. विकास, बारामतीमध्ये अजित पवारांचं पॅनल असेल आणि भाजपाचं पॅनल देखील असेल. भाजपा आणि सत्तेत असलेले अजित पवार गट हे देखील सामने सामने येणार आहेत. त्यामुळे कशी चुरस पाहायला मिळते बारामतीमध्ये? नक्कीच अक्षरा, बारामती तालुक्यामध्ये
ही 32 ग्रामपंचायतची निवडणूक पार पडणार होती. मात्र यामध्ये मानापा वास्तवस्ती ही ग्रामपंचायत आता बिनविरोध झालेली आहे आणि आता उर्वरित 31 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे जे गाव आहे काटेवाडी, या गावामध्ये देखील आता निवडणूक लागली आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा एक संघर्षमय लढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. राज्यात जरी भाजप आणि अजित पवार गट सत्तेत असलं तरी मात्र आता त्यांच्याच गावामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीमध्ये आता भाजप सोबत अजित पवारांना संघर्ष करावा लागणार आहे. अनेक वर्ष काटेवाडी या गावामध्ये अजित पवारांची एकहाती सत्ता असल्यामुळे या ठिकाणी यावर्षीही आपण सत्ता राखू असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय. मात्र दुसरीकडे भाजपच्या बहुजन ग्रामविकास पॅनलकडून यावर्षी आम्ही आमचा झेंडा या ठिकाणी काटेवाडी ग्रामपंचायतवर लावत नक्कीच त्यांना विकास, निवडून उद्या आणतो देखील असा तुमच्याकडून या इशारा संदर्भातले त्यांच्याकडून अपडेट जाणून घ्यायचे आहेत. सांगलीवरून संजय देसाई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय, सांगलीमध्ये किती ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि सांगलीमध्ये आता गाव पातळीवर सध्या वातावरण कसं पाहायला मिळत आहे? अप्सरा सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत आणि 83 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. उद्या मतदान होणार आहे आणि 6 तारखेला मतमोजणी होणार आहे. 84 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1505 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात उभारलेले आहेत. सरपंच पदासाठी 219 उमेदवार रिंगणात आहेत तर उभारले आहेत. शिराळा तालुक्यात 29, आटपाडी 17, कवटेमंकाळ 20, जत 5, मिरज 5, तासगाव 2, खानापूर 4, पलूस 4, वाळवा 4, कडेगाव 4 या बिनविरोध झालेले आहेत आणि 11 ग्रामपंचायतीसाठी 83 ग्रामपंचायतीसाठी 1723 उमेदवार रिंगणार आहेत. सांगली जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे मिरज तालुक्यातील पालकमंत्री सुरेश खाडे यांचा पण लागणार आहे. त्याचबरोबर खानापूर इस्लामपूर वाळवा असेल या ठिकाणी जयंत पाटील आणि विद्यमान माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा कस पणाला लागणार आहे. एकंदरीत बघता की गेल्या आपण कालच बघितलो की हरिपूर या ठिकाणी भानामतीचा अघोरी प्रकार सुद्धा करण्यात आलेला होता उमेदवारांच्या विरोधात. तो पण प्रकार आपण काल लोकशाहीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे. हे सगळं जर आपण पाहता की कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार आहे. मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस सुद्धा सज्ज झालेले आहेत. आज मतपेट्या सुद्धा रवाना झालेल्या आहेत. आता उद्या नेमकं काय होणार आणि मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागणार हे आपल्याला 6 तारखेलाच कळणार आहे. नक्कीच संजय, त्यामुळे मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.